नमस्कार. सातारा नगर परिषद सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातो. यंदाचं हे 15वं वर्ष. या पंधरवड्यात वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यंदाचा हा पंधरवडा सुरू झाला तो नारायण सुर्वे माणूस या विषयावरच्या प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांच्या व्याख्यानानं. दुसरं पुष्प गुंफलं डॉक्टर बाळासाहेब लबडे यांच्या कादंबरीत लेखन कार्यशाळेनं. तिसरं पुष्प म्हणजे मी मराठी स्वाक्षरी मराठी या अभियानाचा शुभारंभ आपले नगराध्यक्ष अमोलजी मोहिते यांच्या हस्ते झाला. आणि या पंधरवड्यातलं चौथं पुष्प आज गुंफण्यासाठी आपल्या भेटीला आल्यात हिंदी मराठी चित्रपट संगीत अभ्यासक विशेषज्ञ लेखिका डॉक्टर मृदुला दाढे जोशी. आजच्या या नगरपालिका परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खरं तर दिवाळीच्या कालावधीत माझ्या कट्ट्यावर मृदुलाताईंना पहिल्यांदा पाहिलेलं होतं आणि तेव्हापासून कुठेतरी मनात होतं की हा कार्यक्रम आपल्या साताऱ्यात व्हायला पाहिजे आणि तो योग आज जुळून आला. खरं तर त्याच्या मध्यंतराच्या काळात मृदुलाताईंचे अनेक कार्यक्रम सगळीकडे होत होते, त्याच्या बातम्या येत होत्या. आपण सगळे जाणकार माणसं आहात. युट्यूबवर आपण बऱ्याच क्लिपिंग किंवा पॉडकास्टवर मृदुलाताईंना ऐकलेलं आहे. आपण नेहमीच आयुष्यभर गाणी ऐकत आलेलं आहे. तिथलं सगळा श्रोतृवर्ग बघितला की मला जाणवतं की एक जुन्या काळची लताबाईंची गाणी, संगीतकार रोशन असू देत, सचिन देव बर्मन असू देत, असे जुने नौशाद असू देत, ह्या सगळ्यांना आपण जीवाचा प्राण करून ऐकलेली माणसं आहोत. पण गाणं एवढंच असतं का? त्या गाण्याच्या अलीकडे पलीकडे काय असतं? गीतकारानं काय लिहिलेलं असतं? संगीतकारांनी त्याच्यात काय अर्थ शोधलेला असतो? अरेंजर काय करत असतो? आणि मग गाताना गायक त्याच्यासाठी आणखी काय वेगळं काय करतो का? कारण हे सगळं म्हणजे गाणं ऐकणं ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची कार्यशाळा आहे असं मला वाटतं. आम्ही चित्रपट पाहायला सुद्धा शिकवलं जातं, तसं गाणं कसं ऐकावं, गाण्यातल्या जागा जर आपल्याला कळल्या तर त्या गाण्याचा अर्थ आणि गाण्याचा गोडवा कसा कळतो हे आज आपण जाणून घेण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत. धन्यवाद. गुलाब, पुष्प आणि प्रेम असं या सत्काराचं स्वरूप आहे. आज या कार्यक्रमाचा तर असेल गीत हे डॉक्टर मधुरराव गाठे यांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय. त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असलेले बेडकेळे सर, माने सर, नंदकुमार सावंत, माझे मित्र बिबले सर, त्याचबरोबर उपस्थित सर्वजण. सातारा शहर नक्की चांगल्या स्वरूपात आता बदलू लागले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहराचा कायापालट चांगल्या स्वरूपाने होऊ लागलाय. कला, संस्कृती, क्रीडा, त्याचबरोबर सामाजिक कार्य आणि दैनंदिन नगरपालिका परिषदेची कामं यामध्ये सध्या जोर आम्ही धरलेला आहे. सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून दैनंदिन कामं जशी होतच असतात त्याचबरोबर सांस्कृतिक आणि कला क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाची कामं हो यासाठी आमचे मित्र आणि सर्वांचे लाडके नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघतो आम्ही ते माझे मित्र विनोद कुलकर्णी यांच्या माध्यमातून एक चांगल्या स्वरूपाचा पायंडा या सातारा शहरामध्ये घातला गेला. 14 वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सातारा शहरामध्ये सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून अशा स्वरूपाचं काम चालू हो जेणेकरून मराठी भाषा ह्याला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू. या राष्ट्रभाषा होण्यासाठी आम्ही वेगळ्या स्वरूपाची माध्यमं वापरली आणि त्या माध्यमाच्या आंदोलन असेल त्याचबरोबर कार्यक्रम असेल हे संपूर्ण ठिकाणी ते चालू केले. त्याचा परिणाम असा झाला की आज आपण बघतोय की मराठी भाषेचा प्रत्येक ठिकाणी वापर कशा पद्धतीने केला जातो. आज सातारा शहरामध्ये गेले 15 दिवस झाले सातत्याने वेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या शाखेच्या माध्यमातून निश्चित रूपानं चांगल्या स्वरूपाचं काम या शाखेच्या माध्यमातून सातारा शहरामध्ये होतंय. आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा सातारा नगर परिषद सातारकरांच्या सातारकर नागरिकांच्या बरोबर कायमस्वरूपी राहील अशा स्वरूपाची ग्वाही या ठिकाणी देतो. आजच्या आपल्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत प्राध्यापक डॉक्टर मृदुला दाढे,
यांचं खरं तर आपण यूट्यूबवर सगळेजण पाहतोय. जे मी माझंही उलटं झालं की आधी मी कार्यक्रम बघितले आणि ज्यावेळेला डॉक्टरांनी मला सुचवलं की आपण त्यांचा कार्यक्रम घेऊया का, मी म्हटलं अवश्य, पण ते मिळेल का आपल्याला, शक्य होईल का. तर डॉक्टरांनी सांगितलं की आपण प्रयत्न करून बघूया. आणि आज तो योग सातारमध्ये आले. सातारमध्ये त्यांचा पहिला कार्यक्रम आहे. साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आपले जे अनेक कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये फोक आख्यानाचा कार्यक्रम सातारमध्ये पहिला आपण आयोजित केला होता. तसा आज आपल्याला हा मान मिळालेला आहे, त्याचा मला अभिमान वाटतो सार्थक की हा कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकलेलो आहे. मॅडम ज्या आहेत त्या BA मानसशास्त्र आहेत, MA PhD संगीतामध्ये त्यांनी केलेली आहे. मुंबई विद्यापीठामध्ये त्या संगीताच्या प्राध्यापक आहेत. संगीताचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांनी श्री दसकर, पंडित गजाननबुवा जोशी, SK अभ्यंकर, डॉक्टर आशा पारिसनाथ जोशी, पंडित मधुकरबुवा जोशी यांच्याकडे त्यांनी घेतलेले आहे. आणि आवाजाची जी साधनं आहेत त्या शास्त्राचे धडे कैलासवासी जयंत करंदीकर अहमदनगर यांच्याकडून त्यांनी घेतलेले आहे. उर्दू उच्चार, गझल गायकीचे खास शिक्षण उस्ताद इक्बाल गिल यांच्याकडून त्यांनी घेतलेले आहे. गेली 40 वर्षापेक्षा जास्त प्रतिथयश गायिका म्हणून त्यांची कारकीर्द आहे. अक्षय गाणी, सरीवर सरी, ओंकार स्वरूपा इत्यादी त्यांचे कार्यक्रम गाजलेले आहेत. अनेक चित्रपटांना त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार या विषयावर SNDT विद्यापीठाने 2009 साली PhDची त्यांना पदवी दिली आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स दैनिकमध्ये सतत संगीतविषयक त्या लिखाण करत असतात. अनेक दिवाळी अंकासाठी सातत्याने त्या लेखन करीत असतात. अमेरिका, दुबई, मस्कत, कुवेत अशा अनेक देशामध्ये त्यांनी यशस्वी कार्यक्रम केलेली आहेत. श्रोत्यांची प्रामुख्याने चित्रपट संगीताविषयी जाण वाढवणे ही चळवळ मृदुलाजी चालवत असतात. अफसाना लिख रही हूं हे पुस्तक नुकतंच डॉक्टर अरुणाताई ढेरे यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे. आणि नुकतंच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला संचालनालयातर्फे राज्य पुरस्कार निवड समितीमध्ये सन्माननीय अशासकीय सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. संगीत क्षेत्रातील संशोधन, गायन आणि लेखन यासाठी भारतरत्न स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. नाशिक येथील शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे संगीत रत्न हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. खरं तर 4 पानाचा बायोडेटा आहे, पण मी संक्षिप्तमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. मी मॅडमना विनंती करतो की आपला जो कार्यक्रम आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी सातारकर मंडळी आतुर झालेली आहेत. नमस्कार रसिक श्रोते हो, माझ्याकडून आपणा सर्वांचं स्वागत करते, अभिवादन करते तुम्हा सर्वांना. सातारा नगर परिषद सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं हा जो मराठी भाषा पंधरवडा इथं सादर होतो आहे. महाराष्ट्रातला पहिला असा हा उपक्रम आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या उपक्रमासाठी. या उपक्रमाअंतर्गत आज तरी असेल गीत हे माझं असं प्रयोग व्याख्यान आपण इथं आयोजित केलं आहे. त्याचा मला विशेष मनापासून आनंद होतो आहे, कारण आपली मराठी भाषा अतिशय सुंदर आहे. त्या भाषेतून जास्तीत जास्त बोललं पाहिजे, त्यात लिहिलं पाहिजे, लिहिलेलं वाचलं पाहिजे असं ज्यांना तळमळीनं वाटतं अशा मंडळींनी एकत्र येऊन असे उपक्रम जेव्हा साजरे होतात तेव्हा अशा ठिकाणी जाऊन तिथं आपली उपस्थिती नोंदवणं, तिथं आपलं काहीतरी योगदान देणं हा एक खरोखर माझ्यासाठी एक श्रेष्ठ आनंदाचा भाग आहे. त्याबद्दल मी ऋणी आहे. मला तुम्ही आज इथं आमंत्रित केलं त्याबद्दल. आणि एक विशेष आनंदाची गोष्ट अशी की सातारा शहराशी खरं तर माझे ऋणानुबंध खूप पुरातन आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सातारा जिल्ह्यातच माझे पूर्वज तिथे वाढले आणि त्यांनी आज हा आमचा जो वंशवृक्ष आहे तो बहराला नेलेला आहे. साताऱ्याच्या जवळच असलेलं लिंबगोव हे माझं गाव आहे. त्यामुळे माझे आजोबा प्राध्यापक श्रीधर गणेश दाढे हे लिंबगोव्याचे. नंतर औंधशीही आमचा खूप जवळचा असा संबंध आहे, कारण माझे आजोबा औंध मध्येच होते आणि महाराजांनी त्यांना काशीला पाठवलं. तिथे त्यांनी बनारस विद्यापीठातून सुवर्ण पदक मिळवलं संस्कृतचं. आज मी जे काही लिहू वाचू शकते आहे ते माझ्या या आजोबांची एक खास मोठी परंपरा आम्हाला लाभलेली आहे.
आणि विलक्षण योगायोग आज असा आहे की आज माझे वडीलही इथे उपस्थित आहेत, डॉक्टर प्रफुल्ल श्रीधर गाढे. त्यांचं शालेय जीवन साताऱ्यामध्ये व्यतीत झालेलं आहे. असं एक फार खरं म्हणजे जिव्हाळ्याचं नातं असूनही आजचा दिवस आहे की मी प्रथम साताऱ्यात कार्यक्रम करते आहे. पण त्याचा खूप मला आनंद होतोय की एका सुंदर योगाचीच जणू नियती वाट बघत होती आणि असा हा योग इतका सुंदर जुळून आला. अनेक रसिक नेहमी मला विचारायचे व्हॉट्सॲपवरून, फेसबुकवर की तुम्ही सातारला कधी येणार. मग मला असं वाटायचं की मला तर यायला नक्कीच आवडेल, बस एक मी वाट बघते निमंत्रणाची. तसं ते मिळालं आणि मी आज तुमच्यापुढे इथे उपस्थित झालेले आहे. वर्चस्व गाजवणारे असतात ते सूर, त्यांची बढत, त्यांचा लगाव, राग मांडण्याची पद्धत, त्या रागाकडे बघण्याचा दृष्टिकोन, यातून घराणी निर्माण झाली शास्त्रीय संगीतात. मग माझा हा प्रश्न होता जो मी स्वतःलाच विचारला आणि त्यावर काम करत राहिले. पण थोडं खोल जाऊया. त्यात लक्षात येतं की खरोखर काय पंडितजींनी चाल लावले बघा. आता जेव्हा एवढी तीव्र भावना येते तेव्हा त्यात तसेच तीव्रतेने लागणारे सूर असतात. कशी काळ दागिनी सखे गा काहीतरी आपण वेगळं ऐकलं. हे ते सूर होते ज्यातून ती सखे ग वैरीण झाली नदी, यातली ती तीव्रता तुमच्या मनाला मिळली. हे जर सरळ ठेवलं असतं ना, एकाच सुरावर असतं, खालच्या सुरावर असतं, तर आता जो आपल्याला जो फील आला तो कदापि आला नसता. कशी काळ दागिनी सखे ग, इथे ही चाल तीव्र झाली. वैरीण झाली
सगळे जवळचे सूर आहेत. कोमल शुद्ध सूर एकत्र जेव्हा येतात तेव्हा ते काहीशी भीषणतेची जाणीव देतात आणि हे अनेक गाण्यांमध्ये आहे. म्हणून ह्या गाण्याची तीव्रता का आहे तर खरोखर तो प्राण विसावा म्हणजे तो मोक्ष तिथे उभा आहे. आणि या सगळ्या विकारांनी बरबटलेली मी, ही सगळी नदी माझ्या षडविकारांची, माझ्या पापांची, माझ्या सगळ्या दुष्कृत्यांची जणू नदीमध्ये वाहते आणि मी तिथे पोचू शकत नाहीये. मग हे प्रियकर प्रेयसीचं गाणं न राहता किती वेगळ्या उंचीवर गेलं. कशी काळ नागिणी सखे ग वैरण झाली नदी, प्राण विसावा पैल तीरावर, प्राण विसावा पैल तीरावर. अफाट वाही मधी कशी काळ नागिणी सखे ग वैरण झाली नदी. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा माझ्या मनात लागा तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते. दुसरी ओळ काय? जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले. रसिको हो, ही खूप काळजीपूर्वक ऐकली पाहिजे आपल्याला ओळ. का तर संगीतकाराला काव्याची किती जाण असली पाहिजे. आभाळ वाकलेले म्हणतायत शांताबाई, तर सूर सुद्धा पंडितजींचे वरून खाली वाकतात. शब्दशः वरून खाली येतात सूर. बघा, जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले, अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साजल्या माझ्या मनात लागा तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आभार मानते. डॉक्टर माने सर आणि इतर सर्व मान्यवर, पुन्हा एकदा तुमचे आभार मानते की आज साताऱ्यात मला आज इथे माझी कला प्रस्तुत करण्याची संधी मिळाली आणि सातारकरांसाठी मी आनंदाने कधीही येईन याचं वचन देते. तुमसे नैना लगे रे, जाने क्या हम कब आगे रे.
या पंधरवड्यातील 15व्या वर्षाचे 4थे पुष्प मृदुलाताई यांनी खरोखरच विशुद्ध असा आनंद या सर्व रसिकांना दिल्याबद्दल त्यांचे, तसेच सातारा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माननीय ॲडव्होकेट दत्तात्रय बनकर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे, तसेच समोर असलेले सर्वच रसिकांचे सातारा नगर परिषद सातारा व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो.